नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर। मी प्राध्यापक लोंढे संदीप। आज आपण पाहणार आहोत विथ इंटरव्ह्यू जी यादी आहे त्या यादीमध्ये मेरिट कुठपर्यंत येईल आणि जे विद्यार्थी जॉईन व्हायचे राहिलेले आहेत तर त्यामध्ये माझं काय होईल तर हे पाहूया। त्या अगोदर आपल्या क्लासचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचा जो रिझल्ट आहे त्यांनी जो यश मिळवलेला आहे त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करूया। कारण आपली ही जी यशाची परंपरा आहे द्रोणाचार्य क्लासची तर ती 2008 पासून आहे। यामध्ये आपण अगोदर त्यांचं कौतुक करूया आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यूमध्ये काय होईल, मेरिट कुठपर्यंत येईल हे पाहूया। तर यामध्ये या अगोदर मी 2 व्हिडिओ जे आहेत ते बनवलेले आहे। पहिल्यांदा जो व्हिडिओ बनवला होता तर तो व्हिडिओ बनवला होता फर्स्ट राऊंडचा आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं मेरिट 110च्या आसपास येईल, 10 ते 115 पर्यंत मेरिट राहील आणि बरोबर त्याच पद्धतीने ओपन कॅटेगरीचं जे मेरिट आहे तर ते 111, 12 त्याचबरोबर OBCचं मेरिट जे आहे तर 113 पर्यंत पहिल्या राऊंडला मेरिट आलं होतं। बाकीच्या कॅटेगरीत बरोबर त्या दरम्यान 110, 109 अशा पद्धतीने मेरिट होतं। त्यानंतर मी कन्वर्ट राऊंडचं देखील मेरिट सांगितलं होतं। तर त्या कन्वर्ट राऊंडमध्ये मेरिटमध्ये असं सांगितलं होतं की 90 पर्यंत मेरिट जाईल, पण कोणाचं जाईल हे पण मी ते सांगितलं होतं त्यामध्ये। आणि बाकीचे ज्या कॅटेगरीचं मेरिट आहे ते जास्त खाली येणार नाही आणि ते जे मेरिट जरी खाली आलं तर 1 किंवा जास्तीत जास्त 2 मार्कांनी खाली येईल आणि बरोबर त्याच पद्धतीने झालेलं आहे। आणि मेरिट खाली येईल ते सांगितलं होतं मॅथ्स सायन्सचं। तर आज मी तिला मॅथ्स सायन्सचं जे मेरिट आहे तर ते 98 पर्यंत ओपन कॅटेगरीचं मेरिट आलेलं आहे। म्हणजे आपण जे म्हटलं होतं 100च्या खाली जाईल, मी 90 पर्यंत सांगितलं होतं मेरिट खाली येईल आणि ते मेरिट खाली तिथपर्यंत देखील येणार आहे। त्याचबरोबर इंग्लिश मीडियमचं मेरिट खाली येईल हे सांगितलं होतं। तर बरोबर त्या पद्धतीने इंग्लिश मीडियमचं देखील मेरिट खाली आलेलं आहे जास्त प्रमाणामध्ये। आता मुलाखत जी राऊंड आहे या मुलाखतीमध्ये मेरिट किती येईल आणि माझं काय होईल किंवा माझी होण्याची शक्यता आहे का तर हे आज आपण पाहणार आहोत। तर आणि त्याची काय प्रोसेस राहील हे मी सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगतो। तर यामध्ये आपल्या क्लासचा जो रिझल्ट आहे तर तो 2008 पासून हा आपला रिझल्ट आहे आणि तोही टॉपचा रिझल्ट आहे। यामध्ये 2008 मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी लांबे अमोल हे जे आहेत तर हे नगर जिल्ह्यामध्ये प्रथम आले होते। त्याचबरोबर या ठिकाणी पहा सगळे दिलेले आहेत, प्रथम द्वितीय तुम्हाला दिसेल, नाशिक जिल्ह्यामध्ये द्वितीय, पुणे जिल्ह्यामध्ये तृतीय, नाशिक जिल्ह्यामध्ये तृतीय। या पद्धतीने हे टॉपचे सिलेक्शन 2008 मध्ये आपले झाले होते। 2010 मध्ये ज्योती बोठे 180 गुण घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम आली होती। त्याचबरोबर हे बाकीचे गुणवंत विद्यार्थी आहेत, हे त्यावेळेला जॉईन झालेले विद्यार्थी आहेत। ह्या सर्वांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा। पण त्याचबरोबर आत्ता जे आपण लेटेस्ट रिझल्ट पाहत आहोत तर 2024 म्हणजे आत्ता हा निकाल लागलेला आहे, पण 22-23ची जी परीक्षा आहे टेट त्यामध्ये हे सगळे विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी आपल्याला सर्व विद्यार्थी दिसत आहेत। या ठिकाणी झडे विनायक आहे 163 गुण घेऊन अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रथम आलेला आहे। तर ह्या सर्व विद्यार्थ्यांचं, गुणवंत विद्यार्थ्यांचं आपण सुरुवातीला हार्दिक अभिनंदन करूया आणि आपला जो आजचा विषय आहे तर तो पाहूया। हे सगळे सिलेक्ट झालेले मुलं आहेत, भरपूर सिलेक्ट झालेले मुलं आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत। त्याचबरोबर आत्ता जे कन्वर्ट राऊंड आहेत यामध्ये इथं स्वाती मॅडम असतील, त्यानंतर इथं लोंढे मॅडम असतील, त्यानंतर इथं स्वप्नाली मॅडम आहे यांचं सिलेक्शन झालेलं आहे। लोंढे मॅडमचं रयतमध्ये सिलेक्शन झालेलं आहे। त्याचबरोबर वारुळे मॅडम जे आहेत यांचं नागपूर झेडपीमध्ये,
त्याचबरोबर स्वप्नाली मॅडम ज्या आहे त्यांचं रायगड जिल्हा परिषदेमध्ये निवड झालेली आहेत. हे सगळे आत्ता परत कन्वर्टमध्ये निवड झालेले विद्यार्थी आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसतील अश्विनी मॅडम असेल, सविता मॅडम, पाटील मॅडम, त्यानंतर कविता मॅडम, ह्या सर्वांचं. तर सविता मॅडम यांचं देखील रयतमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर आपण स्कॉलरशिपचे देखील क्लास घेतले जातात, त्यामध्ये देखील गुणवत्ता यादीमध्ये आलेली हे मुलं आहेत. तर इथं यश तुम्हाला दिसतं, यश झरेकर. तर झरेकर मॅडम आहेत, ह्या देखील आपल्याकडं बॅचला होत्या आणि त्यांचं रायगड जिल्हा परिषदेमध्ये झालं आहे. त्यांचा मुलगा देखील स्कॉलरशिपच्या क्लासला आपल्याकडे होता, तो देखील गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहे. आणि त्यांचे सर जे आहेत ते देखील आपल्याकडं क्लासला होते आणि त्यांचं जे सिलेक्शन आहे तर स्थापत्य अभियंता म्हणून झालेलं आहे सरळ सेवेमधून. तर अशा पद्धतीने खूप अभ्यासू असणारं संपूर्ण कुटुंब हे आपल्या क्लासशी निगडीत होतं आणि त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्या जोरावर त्यांना यश मिळालेलं आहे. या ठिकाणी वेदाश्री दिसत आहे, ती देखील 5वी स्कॉलरशिपमध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला राहुल सर दिसत आहे, त्यांचं सिलेक्शन झालं आहे. कृष्णा सरांचं रयतमध्ये निवड झालेली आहे. त्याचबरोबर नितीन सर आहे, यांचं देखील आपल्या क्लासच्या माध्यमातून रयतमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. कविता मॅडम यांचं रत्नागिरी या ठिकाणी, त्याचबरोबर जासूद मॅडम जे आहे, ज्योती मॅडम यांचं नागपूर जिल्हा परिषदेमध्ये आणि सुमय्या बागवान मॅडम सातारा जिल्हा परिषदेमध्ये निवड झालेली आहे. तर ह्या सर्वांचं आपण प्रथम अभिनंदन. असे भरपूर आहेत, मी इथं काही कारण जर सगळे फोटो घेतले तर आपल्याला तासभर देखील पुरणार नाही. जे माझ्याकडे आत्ता उपलब्ध होते तेवढे मी घेतलेले आहेत. तर भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आपलं पण सिलेक्शन व्हावं यासाठी काही गोष्टी ज्या आहेत त्या करायला पाहिजे. तर आम्ही त्या क्लासच्या माध्यमातून सांगत असतो. तर माहिती सांगण्याच्या अगोदर तर आपल्या ज्या बॅच आहेत आपलं काय होईल किंवा मार्क खूपच कमी असतील तर सरळ TETची बॅच जी आहे तर त्या CTETची पण बॅच आपण घेतली होती. त्या नोट्स देखील तुम्हाला ह्या TETच्या बॅचमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. टेटची बॅच आहे, क्लासशी निगडीत राहा. निश्चित तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाण्यामध्ये आम्ही खारीचा वाटा उचलू. तर हे लक्षात घ्या. आपण बऱ्याच वेळा यूट्यूबवर क्लाससाठी जाहिराती करणारे बरेच क्लास पाहतो किंवा यामध्ये डेली क्लास घेतले जातात की वर्गातले जे क्लास आहेत तेच यूट्यूबवर कंटिन्यू केले जातात. पण एक लक्षात घ्या, आम्ही ज्यावेळेला बॅच केली जाते त्यावेळेला पूर्ण फोकस हा विद्यार्थ्यांवर असतो आणि यूट्यूब वगैरेवर जास्त क्लास न घेता एकदा बॅच घेतली मुलांनी तर त्यांच्यासाठीच तो वेळ दिला जातो आणि आपले यूट्यूबचे देखील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मग काही प्रमाणामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या निश्चित सांगितल्या जातात. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी झाल्या. यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची का मेरिटमध्ये आणि माझं होईल का माझ्या मार्कानुसार. तर आणखीन 1-2-3 मुद्दे यामध्ये महत्त्वाचे आहेत. तर ते असे की ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना पुढील वर्गासाठी जर जायचं असेल तर त्यांच्यासाठी एक ऑप्शन त्यांच्या लॉग इनवर येतो. तर ती एक बऱ्याच मुलांना समस्या आहे. सरळ कॉम्प्युटर ओपन करायचं, तुमचं जे लॉग इन आहे ते ओपन करायचं. ओपन केल्याबरोबर लगेच तुम्हाला तिथं ऑप्शन विचारला जातो की तुम्ही मुलाखतीच्या राऊंडसाठी म्हणजे जाण्यास इच्छुक आहात का. तर सरळ यस तिथं म्हणायचं आहे किंवा ज्यांना जायचं नसेल तर त्यांनी नो म्हणायचं आहे. तर बऱ्याच मुलांनी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांना आव्हान करण्यात येते की नवीन जे विद्यार्थी आहे ज्यांचं काम व्हायचं बाकी राहिलेलं आहे तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे की त्यातून एक्झिट व्हावं अशी बऱ्याच जणांची इच्छा आहे. परंतु बऱ्याच काही विद्यार्थ्यांचं ज्यांचं लांब सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांची अशी इच्छा आहे की आपल्याला जवळची जर संस्था मिळाली तर आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतो. तर असे दोन्ही पण भाग आहे, तो पण त्यांचा अधिकार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की जो जाणार नाही तर त्यांनी निश्चितच ह्यामधून म्हणजे नो करून तर यातून बाहेर पडायचं आहे. परत मनामध्ये शंका येते की आपण कायमचं बाहेर पडू का. तर नाही, तुम्ही फक्त या जी मुलाखतीचा राऊंड आहे त्यासाठी तुम्ही फक्त एक्झिट होणार आहे. पुढे जे राऊंड होणार आहे तर त्यामध्ये तुम्ही परत पात्र असणार आहात. तर हा एक मुद्दा झाला.
दुसरा एक मुद्दा सांगतो मी तुम्हाला, जरी त्या मुलांनी त्यामध्ये यश जरी केलं तरी जे नवीन मुलं ज्यांचं काम झालेलं नाही त्यांच्यावर जास्त परिणाम होणार नाही, कारण ही जी प्रोसेस आहे पुढची ही कशी राहणार आहे. आता एक साधारण 10 दिवसांच्या आतमध्ये कदाचित इंटरव्ह्यूची जी लिस्ट आहे ती लावली जाईल. तर ऑलरेडी तुम्ही प्रेफरन्स दिलेले आहेत, मग आपल्याला सर्वात महत्त्वाचं प्राधान्यक्रम जे आपण अगोदर नोंदवलेले आहेत, मग आपल्याला संस्था कशा येतील. तर एक लक्षात घ्या, तुमचं जे मेरिट आहे त्या मेरिटनुसार तुम्हाला एकूण 10 संस्था येणार आहेत. आता या ज्या 10 संस्था आहेत, या 10 संस्था, एखादी संस्था आहे त्यामध्ये जर एक जागा असेल तर त्या एक जागेसाठी 10 जणांचं नाव त्या संस्थेकडं जाणार आहे, किंवा आपल्याला ते पोर्टलला आपल्याला त्या पद्धतीने कोणत्या संस्था आल्यात तर ते आपल्याला कळेल. मग एखादा जर टॉपचा विद्यार्थी असेल तर त्याला 10 संस्थेमध्ये तो मेरिटनुसार पात्र होतो, त्याला 10 येतील. परंतु एखाद्याचे जर खूप कमी मार्क असेल तर त्यावेळेला त्याला 10 संस्था येणार नाही, तो त्या मेरिटमध्ये बसला पाहिजे. समजा एखादी संस्था आहे XYZ ही संस्था आहे फॉर एक्झाम्पल, आणि या ठिकाणी समजा टॉपचे जे मुलं आहेत त्यांनी सर्वांनी तिथं ती प्रेफरन्स त्याचा लॉक केलेला आहे. मग एखादा कमी मार्कावाल्याला ही मिळणार नाही, मग 1 मिळणार नाही, 2 मिळणार नाही, कमी मार्क आहे, मग त्याला कुठंतरी एखाद्या संस्थेमध्येच त्याचं नाव येईल जिथं मुलांची प्रेफरन्स कमी दिलेला आहे, किंवा जे टॉपची मुलं आहेत तर त्यांनी त्या संस्थेला सगळ्यात खाली नंबर दिलेला आहे. त्याच्यामुळे ते टॉपचे जे मुलं आहेत तर ते वरच्या संस्थेत गेले आणि आपल्याला एक संस्था इथं मिळाली की ज्या ठिकाणी समजा मेरिट कमी येईल. जसं आपण म्हणतो की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याचं मेरिट जसं खाली येतं, त्याचं कारण काय की जवळचे जे जिल्हे आहेत, सुविधानुसार जे जिल्हे आहेत त्याचं मेरिट हाय राहतं, आणि जे थोडंसं एक दुर्गम भाग म्हणूया आपण की तिथलं मेरिट जसं कमी राहतं, तर किंवा मग जागा जास्त आहे त्यानुसार देखील मेरिट कमी येतं. तर या पद्धतीने समजा एखाद्या विद्यार्थ्याला मनात शंका आहे मला किती येतील, तर एखाद्या विद्यार्थ्याला एक संस्था येईल. एखादा विद्यार्थी 5 संस्थेमध्ये मेरिटमध्ये बसला फॉर एक्झाम्पल, एखादा जर टॉपचा मुलगा असेल तर तो 10च्या 10 त्यांनी दिलेल्या जे क्रमांक आहे त्याच्यामध्ये तो जर पात्र होत असेल तर त्याला 10 संस्था देखील येतील. आता यामध्ये त्याने त्या 10 पैकी तो त्या 10ही ठिकाणी मुलाखतीला जाऊ शकतो, किंवा त्याचं एका ठिकाणी जर काम झालं तर तिथले जे नाव आहे त्याचं कट होतं आणि पुढच्या 10 संस्थेमधलं देखील त्याचं नाव काय होत जातं, कट होऊन जातं, आणि जे पुढचे विद्यार्थी आहेत त्यांना संधी मिळते. आता परत दुसरी एक गोष्ट की बरेच मुलं म्हणणार, किंवा आहे हे सत्य पण आहे की बऱ्याच मुलांनी एस पण केलेला आहे, तो त्यांचा अधिकार आहे समजा. पण ज्यांनी एस जरी केलं असेल तर एक लक्षात घ्या, त्याचा काही तोटा नाही. मी वेगळ्या अँगलने म्हणजे जे पॉझिटिव्हली विचार जर करता, जर समजा 10 मुलांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी जे 5 मुलं आहेत जे ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत, हे 5 मुलं आहेत, तर ते 5 मुलं आहेत आणि याच्यामध्ये 5 मुलं असे आहेत की ते सिलेक्ट झालेले नाही, म्हणजे जागा एक आहे तिथं 10 मुलं गेलेले आहेत, आणि या 10 मुलांमध्ये जास्त मार्क्सचे मुलं जे अगोदर सिलेक्ट झाले होते ते परत आले, नाही तर 5च आले. मग एक लक्षात घ्या, तरी देखील तोटा नाही, कारण ऑलरेडी जे सिलेक्ट झालेले मुलं आहेत तर ते तुमच्याशी जास्त कॉम्पिटिशन करणार नाही. आता तुम्ही म्हणता कॉम्पिटिशन काय, तर इथं संस्थांचं मुलाखती म्हणजे तुम्हाला मुलाखत आणि पाठ घ्यायला लावला जाणार आहे आणि त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे. परंतु सगळ्यांना हे माहीत आहे किंवा जे ओपन सिक्रेट आहे, संस्थेची जी निवड आहे तर ती कशा पद्धतीने होणार आहे. तर या ठिकाणी हे ऑटोमॅटिक म्हणजे आपण काय म्हणूया की थोडासा ज्या ठिकाणी रेट वाढेल तर ते हे मुलं म्हणतील नको आमचं झालेलं आहे फुकट, आम्हाला तिथं काही करण्याची गरज नाही, तर ऑटोमॅटिक मुलांची संख्या कमी राहील आणि ज्याला आपण जे कॉम्पिटिशन म्हणतो तर ती कमी राहील आणि कमीत कमीमध्ये मुलांचं काम. आणि काही संस्था अशा आहेत का ज्या खरोखरच मुलाखतीवर घेतात, हे लक्षात घ्या. मनातून निगेटिव्ह पण विचार काढून टाका की सगळीकडेच असं होणार आहे. तर बऱ्याच ठिकाणी तुमचे क्वालिटी पाहून
तुमचे पाठ वगैरे जे आहे मग तुम्ही तयारी कोणती करायची, तर मुलाखतीसाठी जात आहेत सगळ्यांनी पाठाची तयारी करायची. मग तुम्ही म्हणता कोणत्या पाठाची तयारी करू, एक लक्षात घ्या, तुम्ही 1 ते 5 साठी जर जात असाल तर 1 ते 5 पर्यंतच्या कोणत्याही विषयाच्या एका पाठाची तयारी करायची, किंवा ते तुम्हाला कदाचित पुस्तक देतील आणि ह्या पुस्तकातला एक पाठ घ्या असं सांगतील. 6 ते 8चे जे मुलं आहेत तर ते विषयासाठी असतात. मग विषयासाठी आहे, मग तुमचा मॅथ्स सायन्स आहे तर तुम्हाला त्या 6 ते 8 मधलं एक पुस्तक देतील आणि तुम्हाला सांगतील की या पुस्तकातला कोणताही एक तुम्ही पाठ घेऊन दाखवा त्या विषयाचा. मराठीचा असेल तर त्याला मराठीचा पाठ, म्हणजे आपण किंवा तुम्हाला विचारतील की तुम्ही कोणता पाठ घेणार आहे, पण आपण ज्या गटासाठी जात आहोत त्या गटातला म्हणजे 6 ते 8 असेल तर 6 ते 8चा एखाद्या पाठाची चांगली तयारी जे आपल्याला DED BEdला शिकवली होती तर शिक्षणशास्त्राचा आधार घेऊन त्याची तयारी करून तिथं पाठ घ्यायचा आहे, तिथं तुमची क्वालिटी दाखवायची आहे. मग 1-2 पाठ असे आहे का ते तुमच्या आवडीचे असेल त्या तुमच्या विषयानुसार परफेक्ट तयारी करा, तर तिथं तुम्हाला गुणवत्तेनुसार जर संधी मिळाली तर निश्चितच काय केलं जाईल, तुमचं तिथं सिलेक्शन होऊ शकतं. तर मेरिट जे आहे तर मग मेरिट कितीपर्यंत येईल, तर ऑलरेडी आत्ताचं जे मेरिट पाहता तर ओपनचं मेरिट वगैरे जे आहे तर 111-12 पर्यंत आलेलं आहे. त्याच्यानंतर EWSचं मेरिट खाली आलेलं आहे पहा, एक माझ्यामध्ये काहीतरी 109 वगैरेपर्यंत आलेलं आहे, 109 पर्यंत आलेलं आहे. मी 1 ते 5 साठी बोलतो आहे. तर 6 ते 8 मॅथ्स सायन्स बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलं 98 पर्यंत मेरिट आलेलं आहे, 98 पर्यंत मेरिट आलेलं आहे. SC STचं मेरिट तर आणखीन खाली गेलेलं आहे. तर त्या कॅटेगरीचं मेरिट जे आहे त्यानुसार राहील. आता इथं जे आहेत 1 ते 5 साठीचं जे मेरिट आहे तर हे हे जे आहेत तर हे साधारण 103-4च्या आसपास राहील. म्हणजे एखादा 104 वाला पण निवड होईल, एखादा 107 वाला पण राहील. आता ते कारण तुम्हाला माहीत आहे त्याचं काय आहे की मुलाखती आहे तिथं त्याला कसं घेतलं जाणार, या बाकीच्या गोष्टी मी यावर बोलत नाही. तर तिथे कदाचित एखादा 107 वाला पण राहू शकतो आणि 104 वाला पण लागू शकतो, परंतु 104 म्हणजे 100च्या जवळ मेरिट जाईल आणि बाकीचं जे मेरिट आहे ते आणखी खाली येणार आहे. तर म्हणजे अजिबात नाराज न होता, म्हणजे एखादं झालं किंवा नाही झालं लगेच खचून न जाता बरेच मार्ग आहेत पहा, तुम्ही लढताय, जे लढताय त्यांना यश मिळालेलं आहे. यानंतर कारण पुढील काळामध्ये टेट होणार आहे. आता एखादा म्हणून सर तारीख किती, फॉर्म सुटले का, तर ह्या गोष्टी पहा, जे मुलं ह्याच्यावरच विसंबून राहतात फॉर्म सुटले का वगैरे, तर मग ते बऱ्याच वेळा आपण मागं राहतानाच पाहतोय. पण ठीक आहे, फॉर्म सुटणार आहे आणि होणार आहे. जसं 2022ची भरती झाली, होणार आहे, झाली. त्याच्यात ज्यांनी स्टेबल राहून अभ्यास केला त्यांना यश पण मिळालं आणि त्यांचे पगार पण चालू झाले, तिथपर्यंत आहे. आता मग खरंच दुसरी परत म्हणजे तिसरी टेट होईल का, तर ह्या शंका मनातून पहिल्या काढून टाका आणि जोमाने कोणताही क्लास जॉईन करा, कारण मार्गदर्शन घ्या आणि जे प्रॉपर मार्गदर्शन करतात त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट राहा. फक्त यूट्यूबवर रोज व्हिडिओ आहेत म्हणून जॉईन करायचं ते पण न करू. थोडासा रिझल्ट वगैरे ह्या गोष्टींकडे लक्ष द्या, अनुभवांकडे लक्ष द्या आणि क्लास जॉईन करा. निश्चितच बऱ्याच वेळा मुलं म्हणतात मग हे क्लाससाठी सांगायला आले, तर मी म्हणतो मी तर सांगत असतो हो मी सांगायलाच आलेलो आहे, पण तुम्हाला ती योग्य माहिती पण दिली जाते आणि निश्चितच तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गायडन्स करून यशापर्यंत तुम्हाला नेण्याचं काम मात्र जास्त नाही पण खारीचा वाटा 100% आम्ही इथं उचलतो. कारण मी तुम्हाला आता रिझल्ट दाखवलेला आहे, म्हणजे फक्त सांगत नाही की रिझल्ट दाखवलेला आहे आणि त्या रिझल्टवरून निश्चित आपण देखील ह्या यशामध्ये सहभागी असू किंवा यामध्ये देखील आपलं कुठंतरी 100% नाव येईल. तर यासाठी प्रयत्न करा. काही शंका तुमच्या असतील या व्यतिरिक्त देखील तर मला सरळ माझा नंबर दिलेला आहे किंवा इथं पहा लोंढे सर 9850 390 297 आणि 9423 200 115. तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका जर असतील विथ इंटरव्ह्यूच्या संदर्भामध्ये असतील, पुढच्या काही राऊंडच्या संदर्भामध्ये असतील तर तुम्ही विचारू शकता आणि आपले मार्क यापेक्षाही जर कमी असतील
तर निश्चितच बॅच जॉईन करून टाका आणि आपल्या यशाची जी तयारी आहे, आपलं नाव या लिस्टमध्ये कुठंतरी येईल यासाठी काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मी थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चित लाईक करा, आपल्या ग्रुपमध्ये तो शेअर करा. धन्यवाद.